सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात निराण नदीकाठावर वसलेलं लोणी हे माझे गाव. सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात निराण नदीकाठावर वसलेलं लोणी हे माझं गाव. यशवंतरावांचं भाषण करते. ईश्वरी माझे नाव. सन्मान्य व्यासपीठावरील अध्यक्ष, समोर बसलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी ईश्वरी जीवन टकले. मी आता 6वीत शिकते. आज मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल काही 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मनातलं सांगता यावं असे एक माणूस असावं. सूर्यालाही लाजवेल असं तेज असावं. असं तेज म्हणजे यशवंतराव चव्हाण. अशा यशवंतरावांना माझा मानाचा मुजरा. यशवंतरावांच्या पूर्वजाचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर. ते कामधंद्यासाठी विठ्ठलला आले. ते तेथेच स्थायिक झाले. यशवंतरावांच्या वडिलांना अर्थात बळवंतरावांना 3 अपत्य. थोरले ज्ञानदेव, मधले गणपतराव, तर शेंडेफळ म्हणजे यशवंतराव चव्हाण. ईश्वराने कोकळेला कंठ और मोराला पिसारा दिला. तसेच एक अबुजात उकृताचे कला लाभलेले लोकनेते यशवंतराव चव्हाण. आधुनिक महाराष्ट्रीय शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. लहानपणी यशवंतराव लिंगोबाच्या डहाडुंबर आट्यापाट्याचे खेळ खेळत, सागरवती मंदिरात धिंगामस्ती करत बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात. पण हे आनंदाचे दिवस फार काळ टिकलेच नाहीत. 1917 सालच्या महाभयंकर प्लेगच्या साथीनं यशवंतरावांच्या वडिलांचा अर्थात बळवंतरावांचा बळी गेला. आई दुःखी कष्टी झाली. यशवंतराव पितृप्रेमाला पोरकेत आले. आबाळ फाटलेले कुठे गाले मी टाका. दरने दुबगलेली पुन्हा मारू मी हाका अशी रीती अवस्था झाली. पण विटाकांना नव्या उमदीनं कंबर कसली. आपल्या पतीचं दुःख करीत न बसता ते लेकरांना घेऊन कराडला आली. तेथे यशवंतला टिळक हायस्कूलमध्ये दाखल केलं. यशवंतरावांचा पिंडात मुळी हरून नरी. तेथेही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. स्वातंत्र्य आंदोलनातही यशवंतरावांनी सहभाग घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय अशी घोषणा करत गावात फेरी काढली. याच वेळी इंग्रजांनी यशवंतला तुरुंगात टाकलं. संध्याकाळी भेटायला विटाक आली. अधिकारी म्हणाले तुम्ही आणि यशवंता इंग्रज अधिकाऱ्यांची माफी मागा म्हणजे यशवंतराव सुटेल. यावेळी विटाक्का म्हणाली माझ्या यशवंतानं चूक केली नाही तर देशाचे काम केलंय तर माफी का मागेन. मी आणि यशवंता माफी मागणार नाही. यशवंताला तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल अशा या करारी मातीचे संस्कार घेऊन देशप्रेमी यशवंता तयार झाला. शाळा शिकत असताना 1931 साली भाषण स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते पुण्याला आले. पुण्यात तर पोहोचले पण जवळ पैसे नाहीत. राहणार कुठे, खाणार काय असा प्रश्न पडला. पण यशवंतराव डगमगले नाही. यशवंतराव स्पर्धेत उतरले. पण यशवंताचा गबाळा पोशाख, थोराड वय पाहून परीक्षक महाशयांनी आपला पवित्र बदलला आणि ग्राम सुधारणा या विषयावर बोलण्यास सांगितले. पण याच यशवंतानं हा म्हणता 5 नव्हे तर 15 मिनिटं भाषण करून परीक्षकांवर आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली आणि बक्षीस मिळवले. असा हा यशवंत शालेय जीवनातील एक टप्पा पूर्ण करू लागला. एकीकडे 18 विश्व दारिद्र्य तर दुसरीकडे अभ्यासाचा ताण. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. नियतीनं राष्ट्रप्रेमाची ज्योत त्याच्या नसानसात बिनवली. अशा या मान व्यक्तिमत्वाच्या बालपणाने खूप काय शिकवले आणि समाजसेवक नेतृत्वकार आणि धोरणकार म्हणून त्यांना एक वेगळे स्थान दिले. त्यांची बालपणीची साधी पण संघर्षपूर्ण जीवनशैली आजही आपल्यासाठी आदर्श आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छान.